हॅलो बच्चा पार्टी, कसे आहेत सगळे बाळांनो? मस्त मजेत ना? अभ्यास करताय ना? हा, अभ्यास केला पाहिजे ना. ओके, एक्झाम्पल सॉल्व केले का बाळांनो? केले? ठीक आहे. चला मग आपण नेक्स्ट बीटला जाऊया. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहॉल अँड फिनॉल. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज बघणार आहेत अल्कोहॉल आणि फिनॉलच्या. ना अल्कोहॉल आणि फिनॉलच्या ऑलरेडी आपण प्रिपरेशन प्रॉपर्टीज वगैरे बघितलेत. आता थोडंसं आपण याच्या केमिकल प्रॉपर्टीज वरती म्हणजे अल्कोहॉल आणि फिनॉलच्या रिएक्शन्स वरती आपण फोकस करणार आहे. सुरुवात आपण करतोय लुकास टेस्ट पासून. लुकास टेस्ट खूप महत्वाची आहे बाळांनो. लुकास टेस्ट वरनं का सुरुवात करतोय त्याच्या पाठीमागचं पण एक छोटंसं रिझन आहे, ते मी तुम्हाला लगेच एक्सप्लेन पण करून देणार आहे. ठीक, लुकास टेस्ट ही लुकास टेस्ट काय आहे? ठीक आहे, लुकास टेस्ट काय रे बघा रे बाळांनो. दिस टेस्ट is useful for identification or distinguish between primary, secondary and tertiary alcohols. काय म्हणलं बाळांनो? ही टेस्ट जी आहे ती कशासाठी युजफुल आहे? ही टेस्ट कशासाठी युजफुल आहे बाळांनो? तर प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला डिस्टिंग्विश करण्यासाठी कुठल्या कंपाऊंड मध्ये प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट आहे की सेकंडरी अल्कोहोल प्रेझेंट आहे की टर्शरी अल्कोहोल प्रेझेंट आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी ही टेस्ट आहे बाळांनो. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये काय असतं बघा रे बाळांनो. इफ बघा इथे रिएक्शन होणार आहे. रिएक्शन जर टर्बिड होत असेल म्हणजे सॉलिड डिपॉझिट व्हायला स्टार्ट होत असेल तर या केसमध्ये रिएक्शन फास्ट होते, स्लो होते, हा वाला प्रकार आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, बघा. इफ reaction get turbid immediately बघा, जसं आपण आपला रिएजंट टाकलाय, अजून मी तुम्हाला रिएजंट वगैरे सांगितलेले नाही आहेत, फक्त हिंट्स देतोय. ओके, देन tertiary alcohol is present. ठीक है, if reaction get turbid slowly like 5 minutes, म्हणजे 5 मिनिटामध्ये, like 5 minutes, then secondary alcohol is present. Again, if reaction do not get turbid आफ्टर बघा मी काय म्हणतोय, रिएक्शन मध्ये टर्बिडिटी जनरेट होत नाहीये. आफ्टर म्हणतोय आपण. आफ्टर किती वेळाच्या नंतर बाळांनो? ओके, आफ्टर 10 मिनिट. ओके, आफ्टर 10 मिनिट, 10 मिनिट झालेत.
तरी सुद्धा ही टर्बिड होत नाही, किंवा ऑल्सो हाफ एच, अर्ध्या तासामध्ये सुद्धा हे टर्बिड होत नाही, तर इथं डेफिनेटली प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट असतात. ओके, म्हणजे ओव्हरऑल आपण सॉरी धूम आणि टर्शरी अल्कोहोल, हे 3 पॉइंट आहेत रे बाळांना. ठीक आहे, आता हे टेस्ट साठी लागतं काय, तर रिएजंट काय, म्हणजे आपण म्हणतो काय की रिएजंट काय आहे, टेस्ट साठी रिक्वायर्ड रिएजंट काय आहे. बाळांना तो असतं HCl. काय असतं? HCl अँड अनहायड्रस ZnCl2. बघा, याच्यासाठी काय लागतं? HCl आणि अनहायड्रस ZnCl2 लागतं. म्हणजे काय करायचं आपल्याला, एक ब्युरेट घ्यायची, ब्युरेट नाही, एक टेस्ट ट्यूब घ्यायची, एक टेस्ट ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये आपलं जे काही कंपाऊंड आहे अल्कोहोल घ्यायचा, त्याच्यामध्ये HCl टाकायचा, ZnCl2 टाकायचा, चेक करायचं, लगेच सॉलिड खाली डिपॉझिट व्हायला चालू झालं, सॉलिड खाली डिपॉझिट व्हायला चालू झालं, समजायचं तिथे टर्शरी अल्कोहोल प्रेझेंट आहे. ओके, दुसरा, जर टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये अल्कोहोल घेतला, HCl ऍड केला, ZnCl2 ऍड केला, शेक केला, स्लोली हळूहळू हळूहळू तिथं काय व्हायला लागलं बाळांनो, सॉलिड डिपॉझिट व्हायला लागलं, टर्बिड होत नाहीये, थिक होत नाहीये सोल्युशन, सॉलिड असं डिपॉझिट व्हायला चालू होत नाहीये, स्लोली होतंय, स्लोली होतंय, स्लोली होतंय. तिथं कोणता अल्कोहोल प्रेझेंट असेल बाळांनो? सेकंडरी अल्कोहोल. कोणता? सेकंडरी अल्कोहोल. गुड. तिसरा, अल्कोहोल घेतलाय टेस्ट ट्यूब मध्ये, HCl ऍड केलाय, ZnCl2 ऍड केलाय, शेक करतोय, शेक करतोय, शेक करतोय, 10 मिनिट झाले, 15-20 झाले, अर्धा तास झाला, तरी तो काय होत नाहीये, टर्बिड होत नाहीये, त्याच्यामध्ये टर्बिडिटी येत नाहीये, किंवा असं सॉलिड खाली डिपॉझिट होत नाहीये, तर त्या केसमध्ये काय म्हणायचं बाळांनो? प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट आहे. त्याच्या पाठीमागचं रिझन बघा की हे असं का होतं, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असे डिस्टिंग्विश, या गोष्टीवरूनच आपण डिस्टिंग्विश करू शकतो याला. आणि लुकास काय सांगतोय की या मेथडने आपण प्रायमरी, सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी अल्कोहोल इझिली डिटेक्ट करू शकतो. प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे. कसं? पटकन रिॲक्ट झाला म्हणजे काय होतंय, पटकन इमिडिएट टर्बिड व्हायला लागलं सोल्युशन, तर समजायचं टर्शरी अल्कोहोल प्रेझेंट आहे. स्लोली टर्बिड होतोय, समजायचं सेकंडरी अल्कोहोल प्रेझेंट आहे. खूप 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 स्लोली दिवसभर जरी ठेवला तरी तिथं टर्बिड होत नाहीये सोल्युशन, समजायचं प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट आहे बाळांनो. ओके, राहील लक्षात? ओके, डन. पुढे जाऊया आपण. ठीक आहे, एग्जाम्पल बघूया आपण. ठीक है, भाई साहब पानी लेके आ जाओ थोड़ा. ओके, ओए भाई साहब, आपको बोला ही नहीं मैंने ओपन होने के लिए. ठीक है, नाव रिएक्शन कळली आपल्याला, प्रोसेस आपल्याला समजली. आता काय करायचं बाळांनो? रिएक्शन्स बघूया, एक 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 एक्झाम्पल घेऊया, म्हणजे पटकन लक्षात येईल. बाळांनो, इथं लक्षात ठेवण्यासाठी खूप 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 सोपं आहे. समजा आपल्याकडे आहे टर्शरी अल्कोहोल. कोणता अल्कोहोल बाळांनो? टर्शरी अल्कोहोल. काय आहे आपल्याकडे? टर्शरी अल्कोहोल. याच्यामध्ये आपण ऍड काय केलंय? ZnCl2 आणि सोबत कोण आहे? HCl आहे सर, बरोबर आहे का? ZnCl2 आणि HCl आहे. ठीक आहे, आता मला सांगा याच्यापासून काय बनणार आहे? याच्यापासून काय बनणार आहे? याच्यापासून काय बनणार आहे बाळांनो? सगळ्यात पहिल्यांदा हा OH निघून जाईल, इथे कोण येईल? Cl प्लस ZnCl2 आणि बाहेर काय आहे बाळांनो? HCl. हा HCl ZnCl2 सोबत रिॲक्ट होत असतो आणि त्याच्यामुळेच टर्बिडिटी येत असते सोल्युशनला. ओके, असं होतं का सर? बाळांनो, HCl नाहीये तिथं. ओके, HCl नाहीये. कोण आहे तिथं? नीट चेक करा, कोण आहे? HCl नाहीये इथं. कोण आहे? पाणी आहे, पाणी. लगेच HCl म्हणलं की लगेच रेडी झाले, शाबास, हल्ले पाहिजे धरून. ओके, काय आहे ते बाळांनो? वॉटर आहे. OH गेला नाहीत ना,
हा वॉटर आहे, HCl कसं काय, ठीक आहे, ZnCl2 HCl सोबत तर रिॲक्ट होणारच आहे, इथं वॉटर जनरेट होत आहे आणि तो ZnCl2 सोबत रिॲक्ट करायला लागतो, टर्बिडिटी जनरेट होते. ठीक आहे, ओके. आता या केसमध्ये काय झालं बघा, की हा जो OH आहे निघून गेला, इथं Cl आला, बरोबर आहे, Cl आला. मला सांगा ही हा जो अल्कोहोल आहे हा कसा रे बाळांनो, टर्शरी, इमिडिएट रिॲक्ट होतो म्हणते, फास्ट रिॲक्ट होतो म्हणतोय. त्याच्या पाठीमागचं रिझन काय, टर्शरी अल्कोहोल आहे. टर्शरी अल्कोहोलला ज्या वेळेला आपण H+ कंडिशन देतोय, काय करतो बाळांनो, आपण H+ कंडिशन देतो, या केसमध्ये हा फास्ट रिॲक्ट करतो की नाही, करतो. कशामुळं फास्ट रिॲक्ट करतो रे बाळांनो, कशामुळं फास्ट रिॲक्ट करतो, तर इथं जो कार्बोकॅटायन बनतोय, व्यवस्थित बघा, इथं जो काही कार्बोकॅटायन बनणार आहे तो कसा असणार आहे बाळांनो, टर्शरी. टर्शरी कार्बोकॅटायन्स आर हायली स्टेबल. टर्शरी कार्बोकॅटायन कशा आहेत, हायली स्टेबल आहेत, म्हणून तर रिॲक्शन फास्ट जाते. अदरवाइज गेली असती का रिॲक्शन. रिॲक्शन कोणती आहे, रिॲक्शन कोणती आहे, तुम्हाला आठवते का SN1 रिॲक्शन. SN1 रिॲक्शन कुठं फास्ट असते, SN1 रिॲक्शन कुठं फास्ट असते, तर SN1 रिॲक्शन या टर्शरी मध्ये फास्ट असते. ऑलरेडी तुम्हाला हा कॉन्सेप्ट बघितलेला आहे. टर्शरी कार्बोकॅटायन्स आर हायली स्टेबल, म्हणून टर्शरी कार्बोकॅटायन बनतात इझिली, अदरवाइज बनले असते का बाळांनो, नाही. मग ज्या वेळेला इथं Cl रिॲक्ट होतो, Cl- रिॲक्ट होतो, त्यावेळेला आपल्याला हा कंपाऊंड मिळणार आहे. मग हा कॅटायन जो आहे, ऍक्च्युअल त्याच्या पाठीमागचं रिझन, हा कंपाऊंड बनल्यामुळे टर्बिड आलेला नाहीये, हा कॅटायन बनल्यामुळे टर्बिडिटी आलेली असते. राहील का लक्षात, ओके. म्हणजे सर जिथं आपण नॉर्मल कॉन्सेप्ट लावण्यापेक्षा लक्षात ठेवण्यासाठी काय लावायचे बाळांनो, कॉन्सेप्ट कोणती लावायची, SN1 ची. कोणती कॉन्सेप्ट लावायची, SN1 ची कॉन्सेप्ट लावायची. कशाची बाळांनो, SN1 रिॲक्शनची कॉन्सेप्ट लावायची. त्याच्यामध्ये टर्शरी फास्ट रिॲक्ट होतात कंपेअर टू सेकंडरी, कंपेअर टू प्रायमरी. राहील का लक्षात, ओके. तोच कॉन्सेप्ट आहे, ऍज इट इज आहे, पण समोर आपल्या वेगळ्या पद्धतीने ठेवलेला आहे. ठीक आहे. दुसरा एक्झाम्पल वगैरे बाळांनो, कन्सिडर आपल्याकडे आहे सेकंडरी अल्कोहोल. आपल्याकडे कोणता अल्कोहोल आहे, सेकंडरी. याच्यामध्ये आपण काय केला, HCl ऍड केला. काय ऍड केला आपण, HCl ऍड केला, HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2, बरोबर आहे का, ठीक आहे. आता ज्या वेळेला हा रिॲक्ट होईल, काय बनेल सगळ्यात पहिल्यांदा, तर इथं काय बनणार आहे, कार्बोकॅटायन बनणार आहे. हा कार्बोकॅटायन कोणता होता बाळांनो, टर्शरी. हा कार्बोकॅटायन कोणता बाळांनो, सेकंडरी. मला सांगा सेकंडरी कार्बोकॅटायन फास्ट बनतो की टर्शरी फास्ट बनतो, सर टर्शरी फास्ट बनतो. टर्शरी जर फास्ट बनत असेल तर लुकास टेस्ट फास्ट कुठे गेली पाहिजे, टर्शरी मध्ये फास्ट गेली पाहिजे. ठीक आहे, कॉन्सेप्ट एकामध्ये एक अशी मर्ज करून लक्षात ठेवा, सोपी पडेल तुम्हाला. याला SN1 सोबत जर तुम्ही कंपेअर केलं ना, खूप 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 सोपं पडेल तुम्हाला. ठीक आहे, ओके. मग सेम पुढे काय होणार आहे बाळांनो, आपल्याकडे Cl- आहे, Cl- इथे रिॲक्ट होणार आहे आणि आपल्याला करस्पॉन्डिंग आयसोप्रोपाइल क्लोराइड प्रोडक्ट मिळणार आहे. ओके, अगेन इथं असं म्हणूया आपण, इथं हा OH आहे, रिॲक्शन कंडिशन सेम, HCl इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. ठीक आहे. आता बघा मला काय करायचं आहे, हा CH3 आणि हा CH2 कॅटायन बनवायचा आहे. CH3 CH2 कॅटायन. कॅटायन कोणता रे बाळांनो, प्रायमरी. कार्बोकॅटायन कोणता बनतोय, प्रायमरी कॅटायन. हा प्रायमरी आहे. आता मला सांगा, टर्शरी फास्ट बनतो, त्याच्यानंतर सेकंडरी बनतो, त्याच्यानंतर प्रायमरी बनतो. आपण काय सांगितलेलं आहे की प्रायमरी कॅटायनचा रेट खूप स्लो असतो, अगोदरच सांगितलंय. प्रायमरी कार्बोकॅटायन इझिली बनत नाहीत, प्रायमरी वरती SN2 रिॲक्शन जाते, असं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. मग सेम कॉन्सेप्ट इथे लावा ना. प्रायमरी कार्बोकॅटायन इझिली बनतील का बाळांनो, बनतच नाही. जर कॅटायन बनतच नसतील तर सोल्युशन टर्बिड होईल का, होणारच नाही, बरोबर आहे. जर कॅटायन बनतच नसतील तर सोल्युशन टर्बिड होईल का, नाहीच होणार. आणि जर सोल्युशन जर टर्बिडच होत नसेल तर आपली टेस्ट कन्फर्मेटरी संपलं. याच्यावरूनच कळतं की टर्शरी रिॲक्ट फास्ट होतात, म्हणून ती रिॲक्शन किंवा ही टेस्ट टर्शरी सोबत फास्ट देते, फास्ट सोल्युशन टर्बिड होतं. सेकंडरी सोबत स्लो होते, म्हणून स्लोली टर्बिड होतं. प्रायमरी सोबत इझिली रिॲक्ट होत नाही, किंवा प्रायमरी वाला जो आहे तो काय करत नाही बाळांनो,
इझिली कार्बोकॅटायन बनवत नाही, प्रायमरी कार्बोकॅटायन इझिली बनत नाहीत, म्हणून इथं सोल्युशन टर्बिड होणार नाही. त्याच्यामुळं ह्या रिॲक्शनचा रेटवरनं आपल्याला सांगितलं जातं की टर्शरी अल्कोहोल ही टेस्ट खूप फास्ट देतात, सेकंडरी अल्कोहोल ही टेस्ट खूप स्लो देतात आणि प्रायमरी अल्कोहोल ही टेस्ट इझिली देत नाहीत. त्याच्यावरनच आपण डिस्टिंग्विश करू शकतो. जेवढा फास्ट टर्बिड झाला तो कसा असणार आहे, तर टर्शरी असणार आहे. जेवढा स्लोली इन द सेन्स 5-10 मिनिटांमध्ये होत असेल तर तो सेकंडरी, आणि प्रायमरी इझिली टर्बिड होत नाही. हा वाला कॉन्सेप्ट डोक्यात ठेवा रे बाळांनो. राहील का लक्षात? ओके, ठीक आहे. आता बघा या टेस्टला मी परत काय म्हणतोय, या टेस्टला मी परत काय करणार आहे बाळांनो, थोडस वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे. या टेस्टलाच परत मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं सांगणार आहे. ठीक आहे, बघा रे बाळांनो, सेम टेस्ट आहे बरं का. तुम्ही म्हणाल सर रिॲक्शन सेम दिसायला लागले आणि तुम्ही नाव काहीतरी वेगळंच द्यायला लागले. ओके बाळांनो, मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये एक मेथड बघितलेली आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये एक मेथड बनवलेली आहे, बघितलेली आहे. ठीक आहे, बघा व्यवस्थित बघा. ही रिॲक्शनला मी स्टार करून देतो वाटल्यास. ग्रूव्स प्रोसेस, इथे एक तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. ग्रूव्स प्रोसेस, दिस प्रोसेस इज युजफुल. आपण मेन्शन पण करून घेतलं होतं बघा, नोट डाऊन पण केलं होतं आपण. दिस प्रोसेस is useful for the synthesis of primary, secondary, tertiary alkyl halides. अल्किल हलाइड्स म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया अल्किल क्लोराइड डायरेक्टली. अल्किल क्लोराइड्स. ओके, बघा ग्रूव्स प्रोसेस काय आहे, रिव्हिजन होत आहे तुमचा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर ओपन करून बघा, तुम्हाला थेरॉटिकल मध्ये सुद्धा सापडेल, थिअरी सापडेल तुम्हाला. रिएक्शन खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे, बघा या केसमध्ये काय होतं व्यवस्थित बघा, आणि मग तुम्हीच ठरवायचं काय म्हणायचं आणि काय नाही म्हणायचं. बघितलेली आहे किंवा नाही बघितलेली आहे हे तुम्हीच ठरवायचं. ठीक आहे, बघा कन्सिडर आपल्याकडे हा टर्शरी अल्कोहोल आहे बाळांनो. याच्यामध्ये आपण HCl ऍड केलाय. ओके, इन प्रेझेन्स ऑफ ZnCl2. आपल्याकडे एक परत बाळांनो एक सेकंडरी अल्कोहोल आहे आणि आपल्याकडे एक परत प्रायमरी अल्कोहोल आहे बाळांनो. व्यवस्थित बघा. ठीक आहे, रिॲक्शन कंडिशन वगैरे बाळांनो, रिॲक्शन कंडिशन आहे रिॲक्शन कंडिशन सेमच दिसते का बाळांनो. ओके, बघा रिॲक्शन कंडिशन, तिन्ही रिॲक्शन कंडिशन तुम्हाला दिलेल्या आहेत. ओके बाळांनो, मला सांगा ही रिॲक्शन प्रोसेस काय आहे, याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे. आपण बघा ऑलरेडी जस्टच आपण 2 मिनिटापूर्वीच काय बघितलेलं आहे. इथून काय म्हणलं मी, 2 मिनिटापूर्वी आपण काय बघितलंय की याच्यापासून काय मिळतोय, Cl मिळतोय. याच्यापासून काय मिळतोय, Cl इथं, आणि याच्यापासून सुद्धा इथं काय मिळतोय, Cl मिळतोय. बरोबर आहे. ठीक आहे, या प्रोसेसमध्ये टर्शरी मध्ये व्यवस्थित आहे का नीट, टर्शरी मध्ये ZnCl2 असावा एक्सपेक्टेड नाही. ओके, इथं आपण असं म्हणू शकतो की पॉइंट की इन टर्शरी नो नीड ऑफ ZnCl2 ची गरज नाही, कॅटलिस्टची गरज नाही. ओके, व्यवस्थित बघा, हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला वाटेल सर व्यवस्थित बघा म्हणतात, मागचं काही रिझन पण सांगणं गेले, काय चालू आहे काय माहिती.
बरोबर आहे का? ठीक आहे, बघा ओके. या केसमध्ये आपण काय म्हणणार, टर्शरी अल्कोहोल पासून क्लोराईड, सेकंडरी अल्कोहोल पासून क्लोराईड, प्रायमरी अल्कोहोल पासून क्लोराईड, टर्शरी मध्ये ZnCl2 ची गरज नाही. हा वाला वाक्य आपण वापरलं, डिस्कस केलं. थोडस मी काय करतो, तुम्हाला लुकास मध्ये घेऊन जातो. व्यवस्थित बघा रे बाळांनो, लुकास टेस्ट मध्ये. लुकास टेस्ट मध्ये आपण काय वापरला होता, टर्शरी अल्कोहोल HCl ZnCl2. काय म्हणला की हा फास्ट टर्बिड होईल. हा कसा होईल, फास्ट टर्बिड होऊन जाईल. ती म्हणजे त्याच्यावरूनच आपण आयडेंटिफाय केलं की हा प्रायमरी आहे की सेकंडरी आहे की टर्शरी आहे. जो फास्ट टर्बिड होतो तो टर्शरी, म्हणजे हा फास्ट टर्बिड झाला होता. बरोबर आहे. दुसरा, हा सेकंडरी अल्कोहोल आहे, त्याच्यामध्ये ZnCl2 HCl टाकला आपण. जसा आपण ऍड केला तसं सोल्युशन काय होतं, थोडं स्लोली टर्बिड झाला, म्हणजे थोडा वेळ घेतला त्याने, 5-10 मिनिट वेळ घेतला. ठीक आहे, तर ह्याला काय म्हणलं आपण, सेकंडरी. प्रायमरी अल्कोहोल जर प्रेझेंट असेल तर आपण ZnCl2 HCl टाकला, चेक करत बसलोय, अर्धा तास गेला, 1 तास गेला, 2 तास गेले, 10 तास गेले, ते काय टर्बिडच होईल सोल्युशन. जर सोल्युशन टर्बिड होत नसेल तर आपण काय म्हणलं बाळांनो, हा कसा असणार आहे, प्रायमरी अल्कोहोल असणार आहे सर, आपण असं म्हणला. ओके, मग जर तो व्यवस्थित वगैरे बाळांनो, जर तो टर्बिड होत नसेल तर आपण काय सांगितलं त्याला सांगितलं की सर त्याला तिथं प्रायमरी अल्कोहोल प्रेझेंट आहे, तिथं प्रायमरी अल्कोहोल बाळांनो प्रेझेंट आहे, असं आपण कन्फर्म करून दिलं. आता मी काय म्हणलं की ह्या रिएक्शनला एक ट्विस्ट मध्ये घेऊन जातोय मी म्हणलं एक ब्रूज प्रोसेस आठवते का तुम्हाला? ब्रूज प्रोसेस मध्ये आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्किल हॅलाइड्स बनवले होते. इस्पेशली काय बनवले होते, अल्किल क्लोराइड्स बनवले होते. बरोबर आहे. कुठल्या चॅप्टर मध्ये, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. त्याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं, टर्शरी अल्कोहोल घ्यायचा, HCl टाकायचा, काय बनेल, टर्शरी क्लोराइड. टर्शरी क्लोराइड मध्ये ZnCl2 ची गरज नाही, हे आपण डिस्कस केलं होतं. सेकंडरी अल्कोहोल घ्यायचा, HCl टाकायचा, ZnCl2 टाकायचा, सेकंडरी क्लोराइड मिळेल. प्रायमरी अल्किल हॅलाइड घ्यायचा, ZnCl2 टाकायचा, HCl टाकायचा आणि हिट करायचं, आपल्याला प्रायमरी अल्किल क्लोराइड मिळेल. ही प्रोसेस आहे ब्रूज प्रोसेस. अरे प्रोसेस कोणती आली, ब्रूज प्रोसेस. अगोदर आपण कोणती डिस्कस केली, लुकास टेस्ट. मग दोन्हीमध्ये फरक काय, दोघांमध्ये फरक काय आहे, दोन्ही एकच रिएक्शन, दोन्ही रिएक्शन कोणत्या, एकच आहेत. एकाने काय सांगितलंय बनवायचं कसं, आणि दुसऱ्याने काय सांगितलंय की कोणता अल्कोहोल प्रेझेंट आहे ओळखायचं. भैंस एक ही भाई साहब, भैंस एक ही है. ओके, भैंस तो एक ही है. हमारा जो फार्मर है वो उसका दूध निकाल के मार्केट में बेचता है, और उसको प्रोसेस करके जो बेचता है उसको डेयरी वाला कहते हैं हम लोग. ये वाला बंदे ने क्या किया भाई साहब, दूध निकाल के दे दिया और लुकास ने बता दिया ये दूध ही है. और दूध से क्या बन गया, मलाई बन गई. दूध से क्या बन गया, दही बन गया. दूध से क्या बन गया, छाछ बन गया. किसने बता दिया, डेयरी वाले ने. मतलब अपना लुकास जो है वो कौन है बेटा, डेयरी वाला है. ये कौन है बेटा, ब्रूज फार्मर है. मतलब दोनों एक ही चीज से है. दही तो फार्मर भी बना सकता था, बट उसने बताया नहीं कि भाई इससे भी दही बनेगा, आप ले लो. ये बंदा लुकास टेस्ट बता रहा है. देखो ये बंदा आके बता रहा है बेटा कि प्राइमरी अल्कोहल प्रेजेंट है, मतलब दूध जो आया है उससे दही बनेगा, बना लो. समझ गए बेटा? हाँ, ओके. यही स्ट्रेटेजी है, मार्केट में लोग यही करते हैं. मेरा ऑल ओवर इंडिया रैंक फर्स्ट, मेरा स्टूडेंट ऑल ओवर इंडिया रैंक फर्स्ट, और 3-4 जगह पे छप जाते हैं भाई साहब, भाड़ में जाए. चलो अपने फोकस कर लो, ठीक है. हाँ, यहाँ पे आगे बेटा, यहाँ पे चलो. ब्रूज एंड इसमें आपको पता चल गया, पक्का श्योर हो ना, श्योर हो बेटा, ठीक है. अब ब्रूज प्रोसेस है. अब मैं आपको क्वेश्चन पूछूंगा लुकास टेस्ट में. ओके, आपको क्या लिखना है, वेरी फास्ट, फास्ट, स्लो, अदरवाइज फास्ट, स्लो, नो रिएक्शन, फास्ट, स्लो, नो रिएक्शन, फास्ट, स्लो, नो रिएक्शन. ठीक है, चलो बेटा मैं यहाँ पे अल्कोहल मेंशन कर देता हूँ. फास्ट, स्लो, नो रिएक्शन सबको बतानी है. जहां पे फास्ट रिएक्शन होगी टर्शरी, फास्ट टर्शरी, स्लो सेकेंडरी, नो रिएक्शन प्राइमरी. ठीक है, ओके. देखो बेटा यहाँ पे मैंने मेंशन किया पीएच OH. ओके, यहाँ पे क्या लिखोगे बेटा,
इथं काय लिहिणार बाळांनो, हा टर्शरी आहे. ओके, फास्ट टर्शरी. ठीक आहे. ओके, दुसरा बाळांनो चेक करा, पीएच. ओके, हा कसा असणार आहे बाळांनो, सेकंडरी आहे, स्लो सेकंडरी. ठीक आहे. तिसरा पीएच CH2OH. ओके ओके, इथं बेंझोलिक अल्कोहोल आहे ना, तो रिॲक्ट करत असतो ना, हा, मग तिथे रिॲक्शन होत असते, पण याच्यापेक्षा आणखी स्लो, व्हेरी स्लो बनवूया आपण, इक्वल टू प्रायमरी. ठीक आहे. ओके, कन्सिडर आपल्याकडे टर्शरी अल्कोहोल आहे, आपल्याकडे काय आहे, टर्शरी अल्कोहोल. ओके, आपल्याकडे व्यवस्थित बघा बाळांनो सेकंडरी अल्कोहोल, आपल्याकडे व्यवस्थित बघा बाळांनो इथं कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल. सांगा बरं, याच्यामध्ये पहिल्यामध्ये रिॲक्शन फास्ट टर्शरी, इथं स्लो कोणता, सेकंडरी, आणि इथं लो रिॲक्शन इक्वल टू प्रायमरी. लक्षात राहील का, असे आयडेंटिफाय करायचे. प्रायमरीवरती रिॲक्शन इझिली होत नाही, प्रायमरीवरती इझिली रिॲक्शन होत नाही. आपण कशाची डिस्कस करतोय, लुकास टेस्ट डिस्कस करतोय. आपण काय डिस्कस करतोय, लुकास टेस्ट. लक्षात असू द्या, LT. ओके, डन. अगेन मी काही एक्झाम्पल्स देतोय, तुम्हाला सेम कॉन्सेप्ट घ्यायची आहे. OH 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 OH. एक्झाम्पल्स देतोय मी, तुम्हाला लिहायचं ते. ठीक आहे, एक्झाम्पल्स तुम्हाला ट्राय करायचे आहेत. ठीक आहे, मी साईड लावतोय, पटकन लिहून घ्या रे बाळांनो. टेस्ट बघतोय आपण, लक्षात असू द्या. इथं काय करणार आहे तुम्ही, लिहिलं का, लिहितं का, ओके झालं. ओके ठीक आहे. इथं काय होणार आहे, ओव्हरऑल ZnCl2HCl टाकला की OH झोन कोण येणार आहे बाळांनो, क्लोरीन येणार आहे, क्लोरीन येणार आहे. ठीक आहे. ओके, आता ग्रूज प्रोसेसला आपण परत बघणार आहेत. हे लुकास टेस्ट मध्ये आता तुम्हाला कन्फर्मेटरी कळाली, कसं ओळखायचं समजलं. ग्रूज प्रोसेसला आपण कंटिन्यू करणार आहेत, कारण केमिकल प्रॉपर्टी जी आहे, ओके, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल, ही वाली रिएक्शन आहे ग्रूज प्रोसेसची. ठीक आहे, आपण त्याला पुढे कॅरी फॉरवर्ड करणार आहेत, कारण आपण केमिकल प्रॉपर्टीज बघतोय. ठीक आहे. ओके, चला बघूया, आपण स्टार्ट करूया. ग्रूज प्रोसेस जी चालू आहे तिला आपण काय करतोय बाळांनो, कंटिन्यू करतोय. ओके, काय म्हणूया आपण, प्रिपरेशन ऑफ अल्किल हलाइड फ्रॉम अल्कोहोल, ग्रूज प्रोसेस. ऑलरेडी ग्रूज प्रोसेस लिहिलंय ना. ओके, मग याला लिहायची गरज आहे का, अल्किल हलाइड. कोणती प्रोसेस आहे, ग्रूज. ग्रूज प्रोसेस. ठीक आहे, हे वाली. ओके बाळांनो, ओके, इथे एक दोन पॉइंट, की पॉइंट लक्षात असू द्या. ओके, सगळ्यात महत्वाचं आपण वापरतोय का याच्यामध्ये, ZnCl2 आणि HCl यूज करतोय आपण, एवढं लक्षात असू द्या. ओके, इथं मेन्शन फॉर टर्शरी नो नीड ऑफ ZnCl2. दूसरा ठीक है, फॉर, ओके, फॉर HBr and HI. HBr and HI जर असेल, there is also no need of ZnCl2.
बघा HBr आणि HI जर वापरत असो आपण, हे खूप स्ट्रॉंग ऍसिड आहेत. HBr आणि HI जर वापरत असो आपण, हे खूप स्ट्रॉंग ऍसिड आहेत. इथे सुद्धा बाळांनो कशाची गरज नाहीये, कशाची गरज नाहीये सांगा पटकन. ZnCl2 ची गरज नाहीये. ZnCl2 यूज करावा काही गरज नाहीये. ठीक आहे, म्हणजे ZnCl2 वापरायची गरज इथं नाही, बिलकुल नाही. ओके ठीक. आता चला मग एक 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 एक्झाम्पल आपण ट्राय करूया. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे आहे पीएच CH2OH. इथं आपण वापरला HI. काय वापरला बाळांनो? HI वापरलाय. बाळांनो काय वापरलाय? HI आहे. HI काय करतो? H+ कोणाला देणार आहे? पटकन सांगा. H+ कुठे मिळेल? OH ला. पीएच इथं काय बनेल असा कॅटायन. आपल्याकडे काय आहे? I- आहे. हा इथं अटॅक करेल, आपल्याला मिळेल PHCH2I. इझी आहे. ठीक आहे. कन्सिडर आपल्याकडे आहे एखादा टर्शरी अल्कोहोल, याच्यामध्ये आपण ऍड केला HBr. ऍड केला बाळांनो HBr ची ऍडिशन केली. काय होईल रे बाळांनो? सरळ सरळ OH काढला आपण, तिथं काय लावून दिला? Br लावून दिला. कन्सिडर आपल्याकडे इथं रिअरेंजमेंटच्या रिएक्शन्स पण आहेत बाळांनो, लक्षात असू द्या. इथं Br आहे, नाही OH लागतो ना आपल्याला, इथं OH आहे. ऍडिशन केली HBr ची. कशाची ऍडिशन केली? HBr ची. काय बनणार आहे? कटायन बनणार आहे. कार्बोकॅटायनची रिअरेंजमेंट होईल का नाही? होईल. कार्बोकॅटायनची जर रिअरेंजमेंट केली तर काय बनेल बाळांनो? टर्शरी कार्बोकॅटायन बनेल. आपल्याकडे काय प्रेझेंट आहे? Br- आहे. Br- काय करेल? याच्यावरती अटॅक करेल. याच्यावरती अटॅक केल्याच्या नंतर काय मिळेल रे बाळांनो? टर्शरी ब्रोमाइड. अलग लक्षात? ओके, इझी आहे ना? हो इझी आहे. फक्त आपल्याला एक एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल. रिअरेंजमेंटच्या सगळ्या रिॲक्शन्स इथं पॉसिबल आहेत. कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी आपल्याला इथं बघायला लागते बाळांनो. ओके, राहील का लक्षात? पक्का शुअर आहेत का? ओके, मग एक्झाम्पल देऊ का सॉल्व्ह करण्यासाठी? रिअरेंजमेंटचे प्रोडक्ट सुद्धा लिहिण्यासाठी. ठीक आहे, देऊ एक्झाम्पल्स? लिहिताय मग? पक्का शुअर? ठीक आहे, ओके डन. एक सगळ्यामध्ये मी काय करतोय? लिस्ट देतोय आणि 2 रिएजंट सांगतोय. आता मी इथे 3 रिएजंट सांगणार आहे. जिथं रिॲक्शन होते तिथं करायची, जिथं होत नाही तिथं सोडून द्यायचे. ठीक आहे, ओके. सायक्लोहेक्झेन आहे बाळांनो, इथं 2 मिथाइल आहेत, इथं OH आहे. इथं रिअरेंजमेंट कोणाची होणार आहे? मिथाइल शिफ्टिंग होणार आहे 100%. गुड. दुसरा OH आहे. इथं सुद्धा काय करायचा? इथून OH काढायचा, कार्बोकॅटायन बनेल. मिथाइलची शिफ्टिंग करून घ्यायची, टर्शरी कॅटायन बनेल. ठीक आहे. तिसरा OH. चौथा व्यवस्थित बघा बाळांनो, इथं OH. अगेन सेम थिंग, इथं कार्बोकॅटायन बनवायचा आणि इथून काय करायचा? हायड्रोजन शिफ्ट करायचा. काय शिफ्ट करायचा? हायड्रोजन. 5 OH. इथं काय करायची गरज आहे का? नाही. 6 इथं काय करायची गरज आहे का बाळांनो? नाही. 7 OH. इथे बघा बाळांनो, OH काढायचा आणि इथला हायड्रोजन शिफ्ट करायचा, दॅट इज हायड्राइड शिफ्ट करायचा. बेन्झिलिक कॅटायन बनल. बेन्झिलिक कॅटायन वरती Cl जोडायचा आहे आपल्याला. ठीक आहे. 8 CH3 CH2 CH2 OH. कार्बोकॅटायन रिअरेंजमेंट परत. ठीक आहे. 9 CH3 CH2 CH OH CH CH3 CH3. कार्बोकॅटायन कुठे शिफ्ट करायचा ठरवायचं. 10 सेम कार्बोकॅटायन कुठे शिफ्ट करायचा परत ठरवायचा. इथं कार्बोकॅटायन कुठे शिफ्ट करायचा ते परत ठरवायचा. मिथाइल
शिफ्टिंग करून घ्यायची. इथे काही करायची गरज आहे का? बिलकुल नाही. ठीक आहे, गुड. ठीक आहे, रिएक्शन कंडिशन, 3 रिएक्शन कंडिशन देतोय, त्या ट्राय करायच्या. पहिली HCl ZnCl2, दुसरी कंडिशन HBr, आणि तिसरी कंडिशन HI. या तिन्ही कंडिशन ट्राय करायच्या बाळांनो, या तिन्ही कंडिशन ट्राय करायच्या. ठीक आहे, चला मी साईड लावतोय, पटकन लिहून घ्या, पटकन लिहून घ्या रे बाळांनो. ठीक है बेटा, नेक्स्ट वाली रिएक्शन अल्कोहल की ही रिएक्शन है, हॅलोजिनेशन की रिएक्शन है. तीच रिएक्शन आहे बाळांनो. ओके, बघा आपण काय यूज केला, बघा आपण काय यूज केला होता, HI यूज केला होता, HBr यूज केला होता. सेम रिएक्शन आता थोडीशा डिफरंट पद्धतीनं. ROH आहे, याच्यासोबत आपण घेतला NaBr इन प्रेझेन्स ऑफ H2SO4, इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. आता या रिएक्शन मध्ये बाळांनो NaBr घेतलाय, H2SO4 घेतलाय, आणि याच्यासोबत HBr दिला जातो. आणि काय सांगितलं जातं की या रिएक्शन मध्ये HBr जो वापरलाय इन सिटू जनरेट होत असतो. कुठून? NaBr आणि H2SO4. आलं का लक्षात? हा HBr कुठून जनरेट होतोय? तर NaBr आणि H2SO4 मधून हा जनरेट होत असतो. त्याच्यामुळं ही रिएक्शन फर्दर कुठे जाईल रे बाळांनो? NaBr आपला HBr झालाय तर तिथं ब्रोमिनेशन होईल आणि बाहेर काय पडेल रे बाळांनो? वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडेल. ओके, सेम रिएक्शन्स तुम्ही कुठेही करा. HBr चे रिएक्शन्स आपण बघितलेले आहेत ऑलरेडी. HBr सगळीकडे रिॲक्ट होतो आपण असं म्हणलंय. इथे जर OH असेल, रिएक्शन कंडिशन कशी असेल रे बाळांनो? HBr दिलाय. HBr कुठून जनरेट होतोय? NaBr आणि H2SO4 पासून जनरेट होतोय. आपल्याला मिळेल का रे बाळांनो? आयोडीन. सोपं आहे. ठीक आहे, आपल्याकडे आयसोप्रोपाइल अल्कोहोल आहे. रिएक्शन कंडिशन कशी आहे बाळांनो? सेम आहे. आपल्याला प्रोडक्ट काय मिळालं पाहिजे? इथं OH च्या जागेमध्ये Br. बाळांनो इथं आयोडीन नाही रे, इथे आयोडीन नाही, इथं Br, इथे Br. ठीक आहे, एखाद्याला वाटलं की सर मला डिफरेंट ट्राई करायचे एग्जाम्पल्स, यू कैन ट्राई बेटा. ठीक है, आप ट्राई कर सकते हो. रिएक्शन कंडीशन सेम रहेगा. ठीक है, यहाँ पे कोई भी आर ग्रुप हो, यहाँ पे अल्कोहल हो, प्राइमरी सेकेंडरी टर्शरी कोई भी हो, HBr के साथ में आपको दिया क्या जाएगा बेटा? NaBr इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. काय दिलं जाईल बाळांनो? NaBr आणि H2SO4 दिलं जाईल. काय करायचं आहे आपल्याला? OH काढायचं आहे आणि तिथं काय लिहायचं रे बाळांनो? Br लिहायचं आहे, Br. ठीक आहे, आता इथे एक छोटस हॅलोजिनेशन मध्ये आयोडिनेशनचा पार्ट बघूया आपण. कन्सिडर आपण जर सेम रिएक्शन मध्ये, ड्रॉबॅक आहे बरं बाळांनो, पॉइंट नोट डाऊन करून ठेवा. ओके, इन प्रेझेन्स ऑफ HI अँड H2SO4. ओके, कशासोबत असणार आहे बाळांनो? NaI सोबत असणार आहे. ठीक आहे, ओके, रिएक्शन डज नॉट वर्क. मी काय म्हणलं, आपण काय प्रयत्न करतो की जसा NaBr रिॲक्ट केला होता H2SO4 सोबत आणि HBr जनरेट केला होता, सेम रिएक्शन आपण जर सोडियम आयोडाईड सोबत करायचा प्रयत्न केला आणि H2SO4 घेतला तर एक्सपेक्टेड काय आहे? एक्सपेक्टेड काय आहे बाळांनो? इथं ROH आहे, सेम रिएक्शन कंडिशन, म्हणजे आपण HI घेतलाय, HI कुठून जनरेट होतोय? NaI पासून जनरेट होतोय, आणि आपण काय म्हणला इथे H2SO4, तर प्रोडक्ट काय बाळांनो? या रिएक्शन मध्ये एक्सपेक्टेड प्रोडक्ट OH गेला आणि काय आला पाहिजे? आयोडीन आला पाहिजे, म्हणजे आपला एक्सपेक्टेड प्रोडक्ट आहे असा. मी काय म्हणलो? एक्सपेक्टेड. हा काय रे बाळांनो? एक्सपेक्टेड प्रोडक्ट आहे, बरोबर आहे. हा बनेल का रे बाळांनो? बनणार नाही, हा प्रोडक्ट बनत नाही, ही रिएक्शन होत नाही. आता होत नसेल तर का होत नाही? होत नसेल तर का होत नाही बाळांनो? लक्षात असू द्या. इथं ओके, इथं काय होतो? रेडॉक्स रिएक्शन पार्ट करते. ओके, दी रेडॉक्स
म्हणजे हा काय करत असतो, जो NaI आहे त्याला ऑक्सिडाइज करून I2 मध्ये कन्वर्ट करत असतो. H2SO4 ऍज अ ऑक्सिडायझर म्हणून ऍक्ट होतो. NaI काय म्हणून ऍक्ट होतो बाळांनो, ऑक्सिडायझर म्हणून ऍक्ट होतो आणि सोडियम आयोडाईड पासून आयोडीन बनवत असतो. म्हणून ही रिॲक्शन इथं होत नाही. कन्फर्म डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे, राहील का लक्षात बाळांनो? चला पटकन लिहा. लिहिले का? जर ही रिॲक्शन इथं होत नाही, जर ही रिॲक्शन इथं होत नसेल तर मग कशी करायची सर? पॉसिबिलिटी आहे का? आहे बाळांनो. काय करायचा, H2SO4 आहे तो H2SO4 च्या जागेमध्ये थोडासा माइल्डर ऍसिड यूज करायचा. हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग ऍसिड होता, थोडासा माइल्डर ऍसिड यूज करायचा बाळांनो. कोणता ऍसिड यूज करायचा? माइल्डर. बाळांनो कोणता ऍसिड? माइल्डर. माइल्डर ऍसिड कोणता? H3PO3. ओके, किंवा H3PO4 वापरायचं. ठीक आहे, काय वापरायचं बाळांनो? H3PO4. म्हणजे सेम रिॲक्शन जर आपल्याला करायची असेल, आपण काय केलं बाळांनो? ROH घेतला. ठीक आहे, याच्यासोबत आपण यूज काय करणार आहेत? HI यूज करणार आहेत. इन प्रेझेन्स ऑफ, व्यवस्थित आहे का? काय म्हणतोय मी? इन प्रेझेन्स ऑफ अगोदर काय होता? H2SO4 होता आणि त्याच्यासोबत काय वापरायचा प्रयत्न केला होता आपण? सोडियम आयोडाईड, NaI. NaI बरोबर आहे. याच्यासोबत आपण काय म्हणलं होता? काय असणार आहे? H2SO4. त्याच्या जागेमध्ये काय यूज करणार आहे आपण? H3PO4. काय यूज करू बाळांनो? H3PO4. H3PO4 माइल्डर आहे. तो काय करेल आता? रिॲक्ट करेल. रिॲक्ट करून आपल्याला काय प्रोडक्ट देईल? RI. H2SO4 सोबत रिॲक्शन होणार नाही, पण H3PO4 सोबत रिॲक्शन होते. चला एक्झाम्पल्स देतोय, एक्झाम्पल ट्राय करा पटापटा पटापटा. रिॲक्शन कंडिशन सेम. इथे एक्सेस मध्ये यूज करा. ठीक आहे, एक एक्झाम्पल, दुसरा एक्झाम्पल. रिअरेंजमेंट करायची नाही बाळांनो याच्यामध्ये. ठीक आहे, नाही का? करायची रे बाळांनो. ठीक आहे, एवढे एक्झाम्पल्स ट्राय करा. ओके, ठीक आहे. ओके, नेक्स्ट वन, रिॲक्शन विथ POCl3 किंवा PCl5 किंवा PCl3. रिॲक्शन विथ PCl3. Reaction with PCl3. Note, when PCl3 react with alcohol, it will produce POCl3 and corresponding alkyl halide. Okay, when alcohol, ROH, alcohol, okay, alcohol react with PCl3, alcohol react with PCl3 produces alkyl halide. Alkyl halide काय असणार आहे बाळांनो? RX and H3PO3. ठीक आहे, आपण बघूया एक्झाम्पल थ्रू, मेकॅनिझम थ्रू सगळ्या गोष्टी आपण बघूया. एक्झाम्पल, आपल्याकडे आहे ROH बाळांनो. ठीक आहे, आपल्याकडे आहे ROH. इथे दिला आहे Cl. ऑक्सिजनच्या लोन पेअरने अटॅक करा, Cl बाहेर जाईल. बरोबर आहे, Cl बाहेर गेला, काय बनतं रे बाळांनो? ROP
HCl इथे आहे, HCl इथं आहे, बाहेर काय गेलं बाळांनो, HCl बाहेर गेलेला आहे, बरोबर आहे. अगेन आपल्याकडे अल्कोहोल आहे दुसरा, ROH आहे, भरपूर सारा अल्कोहोल आहे, सेम रिॲक्शन आपण म्हणूया इंटू 2 टाइम्स, तर काय बनवलं बाळांनो, RO, बरोबर आहे. इथं P किती असणार आहेत, हे 3, बाहेर काय तर बाळांनो 3HCl आहेत. ओके, टोटल किती, 3, वरचा 1 आणि हे वाले 2, मग 2 म्हणू का इथं, 2 लिहायचं का, ओके ठीक आहे सर, 2, टोटल झाले 3. ठीक आहे. आता बघा बाळांनो, याला काय करणार आहेत आपण, ही HCl जे आहेत ते काय करतायत बाळांनो, अटॅक करतायत. कुठे अटॅक करतायत बाळांनो, बघा हे HCl कुठे अटॅक करणार आहेत, ब्रेकडाऊन करण्यासाठी Cl मायनस HCl मधले हे इथं अटॅक करतायत, हा इथं गेला, H कुठं आला, H कुठे आला, फॉस्फरस कडे. ठीक आहे, तर आता बघा इथं काय बनलं, 3RCl प्लस POH3, POH थ्राईस, यालाच आपण काय म्हणतोय, H3PO3. ठीक आहे, आता हे एक मेकॅनिझम झाला, आणखी एक मेकॅनिझम पण आहे बाळांनो या गोष्टीसाठी किंवा या रिॲक्शनसाठी. बघा दुसरं वाला मेकॅनिझम चेक करायला बाळांनो एक वेळेस, सेकंड मेकॅनिझम. ठीक आहे, कन्सिडर आपण ROH घेतलाय, ROH याला रिॲक्ट करा PCl3 सोबत, याची रिॲक्शन इथे झाली, हा Cl बाहेर गेला, काय बनतोय बघा रे बाळांनो, RO, इथं H, इथं फॉस्फरस, Cl याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह, आणि Cl जो मायनस बाहेर गेलाय तो इथं अटॅक करतोय आणि याला इथं स्टॅबिलाइज करतोय. चेक करा काय बनला, RCl प्लस P2Cl, Cl इथे काय आलाय OH, अशी परत 2 वेळेस रिॲक्शन केली की आपल्याला काय होईल, POH थ्राईस मिळेल, बरोबर आहे. हे वाला मेकॅनिझम सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता, काही हरकत नाहीये. फक्त लक्षात काय ठेवायचं याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, तर रिॲक्शन मास मध्ये तुम्हाला काय दिलं जाईल ते महत्वाचं आहे. रिॲक्शन मास मध्ये तुम्हाला दिलं जाणार आहे 3ROH, काय दिलं जाईल बाळांनो, 3ROH प्लस PCl3 गिव्स, काय रे बाळांनो, 3RCl प्लस H3PO3, लक्षात असू द्या हा वाला पार्ट. ठीक आहे, ओके. नेक्स्ट वन, सेम रिॲक्शन विथ, ओके सेम रिॲक्शन आहे, थोडंच चेंज आहे बस, रिॲक्शन विथ PCl5, reaction with PCl5 when, बघा same, when alcohol reacts with PCl5 gives RCl plus HCl plus POCl3. ठीक आहे, ओके. म्हणजे इथं काय करायला लागेल, परत मेकॅनिझम सेमच असणार आहे, त्याच्यामुळे मेकॅनिझमला जास्त बघत बसायची आता गरज नाहीये, मेकॅनिझम सेम असणार आहे. ठीक आहे, देन काय करायला रे बाळांनो, इथं ROH घेतला आपण, ROH वाटल्यास PCl5, PCl, Cl, Cl किती झाले, Cl, Cl. हे बाळांनो केमिकल बॉन्डिंग स्ट्रक्चर लिहिलं नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल सर केमिकल बॉन्डिंग TBP स्ट्रक्चर येतं, बरोबर आहे का, ओके. तो वाला कॉन्सेप्ट लावू नका इथं, फक्त मेकॅनिझम दाखवण्यासाठी मी स्ट्रक्चर लिहिलेलं आहे. ठीक आहे, याचा अटॅक केला आपण, बरोबर आहे. काय इंटरमिडिएट बनेल, RO, इथं H आहे बाळांनो, इथं फॉस्फरस आहे, किती क्लोरीन आहेत, 1 2 3 4, एक क्लोरीन बाहेर गेलाय ना, तो Cl मायनस कुठं असेल, इथं. चार्ज कोणता असेल बाळांनो, फॉस्फरस वरती की ऑक्सिजन वरती, ऑक्सिजन वरती. कोणता चार्ज, पॉझिटिव्ह, हा Cl निगेटिव्ह इथं अटॅक करेल, पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज होईल, बरोबर आहे का. ठीक आहे, व्यवस्थित बघा, पॉझिटिव्ह चार्ज स्टॅबिलाइज झाल्याच्या नंतर काय होणार आहे. ओके वगैरे बाळांनो,
आर सोबत काय आलाय, खाली घेऊया, ठीक आहे, RCl प्लस काय बनलाय बघा, फॉस्फरस आहे, 1 2 3 आणि 4 क्लोरीन त्याच्यासोबत प्रेझेंट आहेत. वरती काय रे बाळांनो, OH आहे. इथून बघा हा इथे डबल बॉन्ड बनवणार आहे आणि Cl मायनस आणि H प्लस काय बाहेर गेला, चेक करा, HCl बनलाय, बरोबर आहे. P डबल बॉन्ड O, 1 2 3 क्लोरीन प्लस HCl, राहील का लक्षात? ओके, हा वाला पार्ट लक्षात असू द्या, पटकन लिहून घ्या. कुठलाही अल्कोहोल असेल, काही देणं नाही का आपल्याला, नाही, फक्त आणि फक्त काय करायचं आपल्याला, रिॲक्शन मूव्ह करायची. काय बनेल एवढं लक्षात ठेवा, ज्या वेळेला PCl3 सोबत आपण अल्कोहोलची रिॲक्शन करू, 3 मोल ऑफ अल्कोहोल रिॲक्ट होतो. किती मोल ऑफ अल्कोहोल, 3 मोल ऑफ अल्कोहोल रिॲक्ट होतो आणि त्याच्यापासून 3 अल्किल हलाइड बनतात आणि H3PO3 बनतं. फर्दर मोर ज्या वेळेला आपण PCl5 सोबत रिॲक्ट करू, कशासोबत बाळांनो, PCl5 सोबत. PCl5 सोबत रिॲक्शन केल्याच्या नंतर काय होणार आहे, 1 मोल ऑफ अल्कोहोल रिॲक्ट होणार आहे, त्याच्यापासून 1 मोल ऑफ HCl आणि 1 मोल ऑफ POCl3 बनणार आहे बाळांनो, राहील का लक्षात? ओके, गुड. नेक्स्ट वन, रिएक्शन विथ SOCl2, रिएक्शन विथ SOCl2, ठीक आहे, रिएक्शन विथ SOCl2 बाळांनो, रिएक्शन विथ SOCl2. ज्या वेळेला आपण रिएक्शन SOCl2 सोबत करूया त्यावेळेला काय होतं, when SOCl2 react with alcohol, that is ROH, produces बघा काय काय प्रोड्यूस होतं, याच्यापासून तर आपल्याला RCl मिळणार आहे, अल्किल हलाइड प्लस HCl प्लस SO2. ओके, आता HCl आणि SO2 काय असणार आहेत बाळांनो, HCl आणि SO2 काय असणार आहेत, हे दोन्ही गॅसेस आहेत ना बाळांनो, हे दोन्ही गॅसेस आहेत का? हा, गुड, आहेत सर, यस सर, दोन्ही काय तर बाळांनो गॅसेस आहेत. ठीक आहे, आपण त्यांना वाटल्यास काय करूया, सेपरेट लिहूया. HCl काय रे बाळांनो, गॅस, HCl काय रे बाळांनो, गॅस, HCl काय गॅस आहे, लिबरेट, प्लस SO2 काय रे बाळांनो, गॅस, म्हणजे आपला कंपाऊंड प्युअर, आहे लक्षात? ओके, एक्झाम्पल चला ट्राय करूया. एक्झाम्पल कन्सिडर, आपल्याकडे आहे ROH. मेकॅनिझम लक्षात ठेवायची गरज नाही, स्टील मी मेकॅनिझम दाखवून देतोय तुम्हाला, फक्त एक वेळेस बघा मेकॅनिझम कसं आहे काय आहे, एक वेळेस मेकॅनिझम समजलं, प्रोडक्ट डायरेक्टली यायला शिका. ठीक आहे, काहीच करायचं नाही बाळांनो, या रिॲक्शन मध्ये इन्व्हर्जन रिटेन्शन कॉन्फिगरेशनचा तुम्हाला पार्ट येतच नाही. ओके, याच्यामध्ये इन्व्हर्जन रिटेन्शनचा पार्ट येत नाही तुम्हाला, S1 SN2 रिॲक्शनचा तिथला वाला पार्ट येत नाही, किंवा स्टेरिओकेमिस्ट्रीचा पार्ट येत नाही, इथं येत नाही बाळांनो, तरी तुम्हाला मी सांगणार आहे. ठीक आहे, ओके, बघा इथं काय आहे, SO2. ज्या वेळेला आपण रिॲक्ट करू, याला कोणासोबत रिॲक्ट केला, SO2 सोबत रिॲक्ट केला, काय बनणार आहे बाळांनो, चेक करा. R ने काय केला, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन वरती हायड्रोजन आहे, याने अटॅक केलाय सल्फर वरती, इथे डबल बॉन्ड O, SOCl2 आहे ना आपल्याकडे, काय आहे आपल्याकडे, SOCl2. ठीक आहे, इथे एक Cl आहे, इथे एक Cl आहे, ऑक्सिजनने अटॅक केलाय, चार्ज कोणता, पॉझिटिव्ह. ठीक आहे, ओके, आता काय होणार आहे बाळांनो, हा पॉझिटिव्ह चार्ज रिमूव्ह करण्यासाठी व्यवस्थित बघा, इथे सल्फरची व्हॅलन्सी, बरोबर आहे का, सल्फरची व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली पाहिजे, मग हा काय करणार आहे, एक Cl काढून टाकेल का नाही, हा काय करेल बाळांनो, एक Cl काढून टाकेल, त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बाळांनो, पहिल्यांदा याला निगेटिव्ह दाखवायला लागेल, बरोबर आहे. हा कसा असेल, हा असा निगेटिव्ह असेल, हा ज्या वेळेला रिस्टोअर होईल त्यावेळेला काय, Cl बाहेर, इथला Cl आणि इथला H बाहेर काय गेला बाळांनो, HCl बाहेर काय गेला, HCl बाहेर गेला सर. ठीक आहे, बघा रे बाळांनो व्यवस्थित बघा, ROS डबल बॉन्ड O, इथं कोण आहे रे बाळांनो, Cl, बाहेर कोण गेलाय, मायनस HCl, बाहेर कोण आहे, मायनस HCl.
आता हा Cl काय करतो, ज्या प्लेन मध्ये ऑक्सिजन आहे त्याच प्लेन मध्ये अटॅक करतो आणि हा वाला बॉन्ड तोडतो. बघा काय भेटलं आपल्याला, ज्या साइडने OH प्रेझेंट होता त्याच साइडने तो Cl अटॅक करतोय. काय मिळालं आपल्याला मग, R Cl प्लस SO2 गॅस. झाला लिबरेट. ओके, सोपं आहे, हो सोपं आहे, पण व्यवस्थित मेकॅनिझम ट्राय केलं तर. ओके, आता जर याच्यामध्ये इन्व्हर्जन पाहिजे असेल तर काय करायचं, इन्व्हर्जन मध्ये डायऑक्सिन किंवा पिरिडीन यूज करायचा. डायऑक्सिन किंवा पिरिडीन लागत नाही तुम्हाला, त्याच्यामुळे मी सांगत नाही आहे. ठीक आहे, चालेल. ओके, कन्सिडर, आता इथे मी तुम्हाला डिफरंट एक्झाम्पल देतोय, सगळ्यांचे तुम्हाला SOCl2 सोबत रिएक्शन करायचे आहे. ठीक आहे, 1 2 4 5 6 7 8 9 10 11 हे बाळांनो, इथं या केसमध्ये बेन्झिनवाल्या OH सोबत रिएक्शन करायची नाही. मी अलिफॅटिक सांगितलं, ऑलवेज अँड ऑलवेज अलिफॅटिक वर्ड यूज केलाय. अरोमॅटिकला काहीच करायचा नाही. हायड्रॉक्सी जो अरोमॅटिक रिंगला आहे ज्याला म्हणतो आपण फिनॉल, फिनॉलला काहीच करायचं नाही. रिएक्शन कुठे करायची, फक्त आणि फक्त अलिफॅटिक वरती. राहील का लक्षात? ठीक आहे, 12. ठीक आहे, या सगळ्यांसोबत तुम्हाला काय ट्राय करायचं बाळांनो, SOCl2 ची रिएक्शन ट्राय करायची आहे. राहतील का लक्षात? कलर चेंज करू का? ठीक आहे सर. ठीक आहे, चला पटकन लिहा. एवढ्यासोबत तुम्हाला रिएक्शन ट्राय करायच्या आहेत. ठीक आहे, ओके. बाळांनो थांबायचं का? ओके, थांबूया आपण. काय म्हणायचं मग, असं काहीतरी बनवूया. ठीक आहे, चालेल. चलो बाय, व्यवस्थित अभ्यास करा रे बाळांनो.